नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एडुज्ञान ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एअरपोर्ट अथॉरिटीची सीबीटी टेस्टचे सिलेबस, इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे वगैरे जी काही फॉर्म भरण्यासाठी लागणारी माहिती होती ती आपण लास्ट व्हिडिओमध्ये पूर्ण बघितली. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की सिलेक्शन झाल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं, समजा कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्ही जर तिकडे क्लिअर केली, त्याच्या पुढच्या प्रोसेस काय काय आहे? जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार, मेडिकल फिटनेस कसं होणार, फिजिकल इंडोरन्स टेस्ट कशी होणार, ड्रायव्हिंग टेस्ट कशी होणार, फारशी महत्वाची ड्रायव्हिंग टेस्ट ती कशी होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर करून घेऊया. चला तर पुढे चालूया. सगळ्यात पहिले काय होणार, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे तुम्ही पास केली त्यात किती लागतंय, फक्त तुम्हाला 50 मार्क लागत आहे. किती लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं, फक्त 50 मार्क्स लागत आहे ओपन कॅटेगरीला. आणि SC ST कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर ओबीसी आणि ओपनला 50 मार्क्स लागत आहे, आणि तुम्ही SC ST मध्ये असेल तर फक्त 40 मार्क्स लागतात. 40 मार्क्स जरी तुम्ही पाडले तर तुम्ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी तुम्ही पास होणार. ह्याचा काही वेगळा असा कट ऑफ लागतो अशातला काही भाग नाही. फक्त पास व्हायसाठी तुम्हाला ओपन ओबीसी कॅटेगरीला 50 मार्क्स आणि ओबीसी कॅटेगरी SC ST साठीला 40 मार्क्स. चला त्यानंतर काय होतं, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर काय होतं, तर बायोमेट्रिक अटेंडन्स. आता ही काय असते, तुम्ही जेव्हा सीबीटीला जाल, तुम्ही सीबीटी अपिअर होणार त्या ठिकाणी तुमचं पेपर झाल्यावर, सीबीटी झाल्यावर तुमचं फिंगरप्रिंट इम्प्रेशन जे फिंगरप्रिंट इम्प्रेशन तिथं रजिस्टर होणार. तेच फिंगरप्रिंट रजिस्ट्रेशन तुमचं बायोमेट्रिक अटेंडन्सच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला बोलवलंय सीबीटीच्या जवळपास 1 महिन्यानंतर, सीबीटी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी लोकेशनला ते बोलवता. कुठेही असू शकतं, ते वडोदरा असू शकतं, भोपाळ असू शकतं, आपले गोवा, गुजरात, महाराष्ट्र, MP ज्या रिजनची एक्झाम आहे त्या रिजनच्या कुठल्याही एका सेंटरला तुम्हाला बोलवणार. तर त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक अटेंडन्स तिथं कंडक्ट करणार त्या दिवशी. बायोमेट्रिक अटेंडन्स मध्ये जो तुम्ही त्या ठिकाणी जो तुमचा अंगठा दिलेला आहे तोच अंगठा इथं मॅच होतो, म्हणजे तुम्ही ते इलिजिबल कॅन्डिडेट आहात, तुम्ही जेन्युइन कॅन्डिडेट आहात. बऱ्याचशा घटना अशा झालेल्या आहेत, सीबीटीला दुसरा पोरगा चाललाय आणि पीईटीला वेगळं पोरगा चाललंय, असं ह्या काम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात आधी तुमचा होणार बायोमेट्रिक अटेंडन्स. लगेच सेकंड स्टेप काय होईल, सेम डेला असं ना, दुसऱ्या दिवशी सेम डेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं लायसन्स वगैरे बघणार. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कुठलाही बोनोफाईड किंवा तुमचं काय सर्टिफिकेट असेल, कोणाचं काय असेल तो चालणार नाही. अफिडेव्हिट सर्टिफिकेट त्या ठिकाणी चालणार नाही. तुमचं फक्त 10वी किंवा 12वीच्या सनदवर, 10th और 12thच्या सनदवर तुमचं जे डेट ऑफ बर्थ असेल तोच तिथं गृहीत धरला जाईल. दुसरा कुठला तिथं डॉक्युमेंट तिथं जो डेट ऑफ बर्थ साठी आहे तो तिकडे गृहीत धरला जाणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधूनच काढून टाकणार. तर हे लक्षात ठेवा, 10th किंवा 12th वर जे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे तेच तिथे ठिकाणी पाहिजे. वरतून ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सची अट काय होती ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये कम्प्लीट बघितली. पुन्हा एकदा सांगतो की लाईट मोटर व्हेकल जे लाईट मोटर व्हेकलला 2 वर्ष जुनं लायसन्स पाहिजे. सोप्या भाषेत सांगायला 2 वर्ष जुनं. आणि हेवी व्हेकलचं असेल तर 1 वर्ष. हेवी व्हेकल असेल तर 1 वर्ष जुनं लायसन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. हे आपण लास्ट व्हिडिओमध्येच क्लिअर करून घेतलं. ओके. आता मग काय, फिजिकल मेजरमेंट. फिजिकल मेजरमेंट काय काय असतं, काय काय नाही, आपण पुढे जाणून घेऊ कसं असतं काय. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय जुन्या व्हिडिओमध्ये, आता आपण पुन्हा एक वेळेस सांगतो. मेडिकल फिटनेस मध्ये काय होणार, ड्रायव्हिंग टेस्ट कशा प्रकारे होणार. तुम्हाला ड्रायव्हिंग येते तुम्ही म्हटलं हा, पण त्या ठिकाणी टेस्ट कशी होणार, ट्रॅक काय राहणार, मेजरमेंट्स किती राहतील, सर्कल किती राहील, रिव्हर्स कसं घ्यायचं, काय घ्यायचं, व्हिडिओ पूर्ण बघा, आपण जाणून घेऊ ते पण. आणि फिजिकल इंडोरन्स टेस्ट मध्ये काय काय राहील, त्याची मार्किंग सिस्टीम कशी राहील, त्याची ग्रेडिंग सिस्टीम कशी राहील, मेजरमेंट सिस्टीम कशी राहील, ते सगळं आपण हे फिजिकल इंडोरन्स टेस्टच्या शेवटच्या भागमध्ये फिजिकल इंडोरन्स टेस्टचे मार्किंग आणि काय या व्हिडिओमध्ये पूर्णच बघूया. तर भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे. जे एअरपोर्ट अथॉरिटीच्या फायर सर्व्हिसेससाठी जे कोणी तयारी करणार आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं तुम्हाला डिटेल्ड माहिती मिळून जाईल. सीबीटी पर्यंतचा अभ्यास, ऐकून घ्या मित्रांनो, सीबीटी पर्यंतचा अभ्यास सगळे करता, सीबीटीचा अभ्यास सगळे करता. तुम्हाला पास व्हायसाठी ह्या गोष्टी पण गरजेच्या आहे. तुम्हाला ह्या लोकांपासून वेगळा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला ह्या फिजिकल इंडोरन्स टेस्ट पर्यंतचा गरज तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पुरेपूर तुमचे काय डाऊट्स असतील ते नक्कीच या व्हिडिओतून क्लिअर होतील. चला बघूया. जसं सांगितलं, मेडिकल फिटनेस आणि तुमचं काय
फिजिकल मेजरमेंट्स काय आहे ते या ठिकाणी बघू. मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी आय साईट जे 6x6 पाहिजे विदाउट ग्लासेस, पहिली अट. नियर विजन N5 वगैरे विज्युअल ते काय कलर ब्लाइंड नको आहे, नाईट ब्लाइंडनेस नको आहे, फील्ड ऑफ विजन त्याचं चांगला पाहिजे, हिअरिंग स्पीच बोबडा तोत्रा असा बोलणार नको, हिअरिंग त्याचं क्लिअर पाहिजे, त्याला चांगला ऐकू यायला पाहिजे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याच्यासाठी नको आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, ह्या आपण नको आहे किंवा ह्या गोष्टी त्या कॅन्डिडेटला नसल्या पाहिजे. जसं की लाईट ब्लाइंडनेस, कलर विजन डिफेक्ट मध्ये पाहिजे, कलर ब्लाइंडनेस नको आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी तिथं त्या कॅन्डिडेटला नको आहे. प्रॉपर तुमचं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन किंवा हॉस्पिटल्सच्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं आणून तुमचं प्रॉपर तिथं चेकअप होणार आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार. ह्या सगळ्या आणि डिस्क्वालिफिकेशन अजून कुठं कुठं होऊ शकतं, फिजिकल डिफॉर्मिटीज काय असन, नॉकनी असन, बोर्ड लेग असन, डिग्री ऑफ स्क्विंट असन, फ्लॅट फुटेड असन वगैरे छोट्या छोट्या ह्या ज्या गोष्टी आहे ह्या फायर सर्व्हिसेससाठी डिस्क्वालिफाय ठरतात. अगर तुम्हाला फ्लॅट फूट आहे तर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होणार. फ्लॅट फूटची तिथं प्रॉपर चेकिंग होते. फ्लॅट फूट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या राऊंडलाच जाता येणार नाही. चला, आता हे झालं फिजिकल वगैरेच्या गोष्टी. आता राहिलं हाईट आणि चेस्ट मध्ये. तर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती पाहिजे, 167 सेंटीमीटर्स आणि वेट किती पाहिजे, 55 kg. तसंच फिमेलसाठी 145 सेंटीमीटर्स आणि वेट किती, 45 kg. ह्या छोट्या गोष्टी, ह्याच्याहून जास्त असलं तरी चालतं पण ह्या कमी नको. चेस्ट मध्ये किती आहे, 81 हा मिनिमम चेस्ट पाहिजे. पोरं भरपूरशे म्हणता माझे 81 मिनिमम चेस्ट. या ठिकाणी कन्फ्युजन असं आहे, कोणाची 75 असते आणि तो फुगवून त्याचं एक्सपान्शन करून तो किती जातो, 85 जातो, पण ऍड मध्ये तर 81 होतं. मग आम्ही डिस्क्वालिफाय का झालो, तर इथं क्लिअर मेन्शन्ड आहे की बिफोर एक्सपान्शन 81 त्याचे मिनिमम पाहिजे. 85 असन 82 असन तरी चालतं, 85 असन तरी चालतं, पण पुढं काय विथ एक्सपान्शन 5 सेंटीमीटर ना त्याची हाईट, त्याची चेस्ट वाढली पाहिजे, फुगली पाहिजे. जसं 82 असन तर +5 87 झालीच पाहिजे, 89 झाली, 90 झाली, 100 झाली तरी चालतं, पण +5 त्याच्यात एक्सपान्शन आलंच पाहिजे. किती असो, तुमची जी इनिशियल चेस्ट भरण तिथून +5 हे झालंच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि सॉरी, फिमेल साठी चेस्ट वगैरेचं काही ऍप्लिकेबल नाहीये. आता पुन्हा आता कुठपर्यंत आलो आपण, मेडिकल फिटनेस आणि फिजिकल मेजरमेंट आपण कम्प्लीट केले. आता जे महत्वाचा मुद्दा आहे, तिथं भरपूरशे पोरं ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये फेल होतात, भरपूरशे मुलं ड्रायव्हिंग टेस्ट त्यांचा फेल होता. तर ते कसं राहणार आहे बघा, प्रॉपर मी तुमच्यासाठी शोधून एनेक्स्चर 4 मधून हा जो ड्रायव्हिंग ट्रॅक आहे, हा तुमच्यासाठी सर्क्युलर मधून हाच ड्रायव्हिंग ट्रॅक तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, तर असा ड्रायव्हिंग ट्रॅक तुम्ही नक्की आखून घ्या. जर तुमचं सीबीटी क्लिअर होतंय, तुम्हाला आलाय मेसेज आलाय फिजिकल एंड्युरन्स साठी, तर तुम्ही हा ट्रॅक आखून एखाद्या ग्राउंडवर आखून तुम्ही ह्या ट्रॅकचीच प्रॅक्टिस करा. हा ट्रॅक तुम्हाला दुसरं कुठं सापडणार नाही, आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटतोय, ह्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही ह्याचीच प्रॅक्टिस करा. तर हे बनवला कसं आहे, 25 मीटर प्लस 150 मीटर ह्या सेंटर पासून प्लस 25 मीटर असा हा ट्रॅक आहे स्ट्रेट मध्ये. आता ही विथ किती राहणार, हे दोन 1 आणि 2, जसं नंबर दिसतोय तुम्हाला 1 आणि 2 नंबर दिसत आहे, ह्या दोघांमध्ये काय राहणार, 6x W ची लेंथ राहणार. 6x W म्हणजे किती, W जी राहील तुमची व्हेकलची लेंथ राहील. व्हेकलची लेंथ जर 10 मीटर असेल तर इंटू 6 हे राहील 60. 1 आणि W मधलं डिस्टन्स किती राहील, हे राहील 60 मीटर. लक्षात, 1 आणि 2 मधलं डिस्टन्स किती राहील, 60 मीटर. म्हणजेच 1 पासून सेंटर लाईनचं डिस्टन्स राहील 30 मीटर. आलं लक्षात, 30 मीटर पुढं इथून सेंटर पासून हेडर नंबर 3 पर्यंत 25 मीटर्स गोल फिरणार. हे दोन मधलं हे सगळं मधला सेंटर हा 10 मीटर डायमीटरचा राहील. बाहेरचा हा रेड सर्कल जी सेंटर लाईन, ही रेड लाईन ही आहे 10 मीटर डायमीटरची. असं तुम्हाला गाडी मी जसं कलर बदलतो थांबा. आता व्हेकल तुमची इथं उभी राहील, तुम्हाला तुमचं व्हेकल असं घेऊन जाऊन इथं गोल फिरवून नॉर्मल स्पीड मध्ये, काय पळवायची नाही काय नाही, वापस खाली आणून ह्या ठिकाणी टाकायची. या ठिकाणी टाकली, इथून रिव्हर्स घेऊन वापस इनिशियल पोझिशनला हे तुमचं व्हेकल आणायचं. बस, साधं सिंपल छोटस हे तुमचं ड्रायव्हिंग ट्रॅक असेल.
साधा सोपा हा ड्रायव्हिंग ट्रॅक आहे. आता ह्याचे नियम व अटी काय आहे? कुठलेही लाईन टच कामा होता नाही. टच होता कामा नाही. कुठलीही पण बाहेरची आउटर लाईन जी आहे टच होता कामा नाही. की कुठल्याही लाईनला टच झाली तर तुम्ही जागीच डिस्क्वालिफाय होणार. ही जी बाहेरची लाईन आहे, ह्या लाईनला कुठेही टच झालं तर तुम्ही तिथं जागीच डिस्क्वालिफाय होणार. ठीक आहे. ही सेंटर लाईन लाईनला पण टच होता कामा नाही. या लाईनला टच झाली तुमचं व्हेकल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. तसंच व्हेकल पुढं किंवा रिव्हर्स घेताना तुम्हाला 3 चान्स भेटेल. हे लक्षात राहू द्या. फक्त 3 चान्स भेटतील. पुढं किंवा मागं घेताना व्हेकल 3 चान्सेस भेटतील. ते मग रिव्हर्सला असो किंवा काही असो. गाडी चालू झाली त्या ठिकाणापासून तुमची जर व्हेकल ह्या स्टार्ट पासून पुढे गेली, बंद पडली, 1 चान्स तुमचा गेला. रिव्हर्स घेताना चालू झाली, रिव्हर्स घेता घेता बंद पडली, तुमचा दुसरा चान्स गेला. तिसरा चान्स तुम्हाला ह्या ठिकाणी येऊपर्यंत तिसरा चान्स तुम्हाला जपवायचा आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. गाडी भरपूर बंद पडते. तुम्हाला प्रॅक्टिस करणं आहे. ह्या सर्कलला सेंटर घेऊनच तुम्हाला नीट चालवणं आहे गाडी. तर हे अजून नियम काय याच्यामध्ये? कुठलीही लाईनला टच झालं की लगेच डिस्क्वालिफाय. तिथं नो एक्सक्यूज, दुसरा चान्स मिळणार नाही. तुम्ही म्हणणार त्या ठिकाणी भरपूरसे वाद होता इन्स्ट्रक्टर मध्ये, कंडक्टिंग अथॉरिटी मध्ये आणि कॅन्डिडेट्स मध्ये की आम्हाला 3 चान्स भेटलेले आहेत. तर लक्षात राहू दे, 3 चान्स फक्त फॉरवर्ड अँड रिव्हर्सलाच राहणार आहे. कुठल्याही लाईनला टच झालं तर दुसरा चान्स तिथं भेटत नाही. ओके. सर्कल करून तुम्ही रिव्हर्स टाकली, रिव्हर्सहून तुम्हाला नॉर्मल या ठिकाणी आणायचं आहे. मग तुम्ही ही ड्रायव्हिंग टेस्ट पास होता. आता बऱ्याचशा कॅन्डिडेट्सचा ओव्हर कॉन्फिडन्स काय असतो की ड्रायव्हिंग आम्ही 5 वर्ष झाले मी ड्रायव्हिंग करतोय, मला कसं काय येणार नाही. पण ह्या ठिकाणी ती गाडी जी असते, त्या गाडीचं तसं बॅलन्स कसा असतो, त्या गाडीचं एक्सेलरेशन कसं असतं, काय असतं, हे थोडंसं आपल्याला तिथं कळत नाही. त्याच्यामुळं गाड्या बंद पडतात. बंद पडले तरी तुम्हाला 3 चान्स भेटतील, 3+3 चान्सेस भेटतील बंद पडलं वापस चालू करायला. ओके. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. ह्या कुठल्याही ड्रमला जरी गाडी टच झाली, हे दिसतोय 1, 2, 3, 4, 5 हे ड्रम्स दिसताय मोठे 200-200 लिटरचे आपले निळे टाक्या जसे राहतात ते ड्रम आहे. आणि हे छोटे जे हे पाण्याच्या टाक्या, छोट्या कॅन वगैरे असतात ना आपल्या, पाणी भरतो त्या कॅन, तसे छोटे कॅन असतात 15-20 लिटरच्या, आणि हे 200 लिटरचे कॅन आहे. ड्रमलाही टच झाली तरी तुमची गाडी तुम्ही तिथं फेल आहे. ड्रमला टच होता कामा नाही. ओके. ह्याची प्रॅक्टिस नक्कीच करा. काय अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि वाटलं तुम्हाला तर मी नंबर सुद्धा देतो या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. मी लागलं तर नंबर पिन करून ठेवतो. तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपवर वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमचं नक्की पुरे डाऊट्स आपण तिथं क्लिअर करू. ह्या बाबतीत ह्या व्हेकल म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टमध्ये मला नाही वाटत कोणाला काही डाऊट असेल आता. फक्त माझं एक आवर्जून हे तुम्हाला की प्रॅक्टिस करा. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. पॉज करून तुम्ही हा पुरा लेआउट वाचू शकता. जसं मी समजवलं हेच आहे, फक्त इथं रायटिंग मध्ये काय डिस्टन्स कसं राहील, काय राहील. आता पुन्हा आपल्या चार्टवर येऊ. ड्रायव्हिंग टेस्ट तुमची कंप्लीट झाली. ड्रायव्हिंग टेस्ट तुम्ही पास झाला. लगेच पुढच्या कॅन्डिडेट्सला जे ड्रायव्हिंग टेस्ट पास होतील त्यांनाच फक्त फिजिकल एंडोरन्स टेस्टला क्वालिफाय केल्या जाईल. त्यांनाच फक्त फिजिकल एंडोरन्स टेस्टला पुढे पाठवण्यात येईल. बाकी सगळे इथून घरी. तुमचं काय आहे पुढे बघायला, तुम्हाला टेस्ट बघायला सुद्धा थांबू देत नाही. टेस्ट कशी होते, काय होते ते बी बघायला थांबू देत नाही. ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये पास झाले, नापास झाले, तिथून तुम्ही डायरेक्ट घरी जायचं. वापस सीबीटी टेस्ट पुढच्या वर्षी द्यायची. फिजिकल एंडोरन्स टेस्टला तुम्ही आला. चला. सगळ्यात पहिली टेस्ट काय होते? 100 मीटर्स रनिंग मार्किंग किंवा 100 मीटर्स टेस्ट असते सगळ्यात पहिली. स्टार्टिंग पॉइंटला एकदम नॉर्मल 100 मीटर्स ट्रॅक असतो. 100 मीटर्स मार्किंग केलेले असते. एका माणसाकडे फ्लॅग असतो किंवा गन असते. फ्लॅग किंवा गन असते. फ्लॅग किंवा गन असते. आणि त्याच माणसाकडे स्टॉप वॉच असतो. त्याच इन्स्ट्रक्टरकडे स्टॉप वॉच असतो. तोच तुमचे मार्किंग वगैरे घेतो. ह्याच्यात एक लक्षात ठेवा, कुठलाही सेकंड चान्स भेटत नाही. जो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, लक्षात राहू द्या, जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुमचं जे टायमिंग येईल त्या हिशोबाने तुमचे मार्क्स तिथं नोंद केले जातील. तुम्हाला तिथं विचारू बी देत नाही, तुम्हाला सांगत पण नाही तुमचं टायमिंग काय आला. लक्षात राहू द्या. तर नॉर्मल टायमिंग 16 सेकंडच्या वर तुमचा टाइम गेला 15 मीटरसाठी तर तुम्हाला 0 मार्क. 15 ते 16 मध्ये टायमिंग आला तर 12 मार्क. 14 ते 15 मध्ये आला तर 14 मार्क. असे ग्रॅज्युअली तुमचे मार्क वाढत जातात. 12 सेकंडच्या आत आला तर तुमचे 20 मार्क त्या ठिकाणी
परफेक्ट झाले. आता लगेच 100 मीटर्स रनिंग झाल्यावर पुढचे काय आहे? कॅज्युअलिटी कॅरिंग. 50 मीटर्स कॅज्युअलिटी कॅरिंग. आता हे कॅज्युअलिटी कॅरिंग काय? कॅज्युअलिटी कुठून आणणार? तर 50 किलोचं पोतं, त्याच्यात भरलेली असते रेती. 50 किलोचं पोतं असतं, त्यात रेती भरलेली असती. नॉर्मल 100 मीटर्सचा ट्रॅक असतो, तसाच ट्रॅक असतो. एक लाईन असते नॉर्मल, लाईनच्या पलीकडं पोतं ठेवलेलं असतं. डायग्राम समजून घ्या. इथं पोतं ठेवलेलं आहे आणि ही तुमची 50 मीटरची स्टार्टिंग पॉइंट आहे. हे तुमचं 50 मीटरचं स्टार्टिंग पॉइंट आहे आणि इथं 25 मीटर्स इथपर्यंत आहे. ओके, 25 मीटर. सॉरी. तुम्हाला जेव्हा तुमचा नंबर येईल, तुम्ही ह्या ठिकाणी लाईनच्या मागं उभं राहायचंय. लाईनच्या मागं उभं राहायचंय. जसं तुमचा टाइम चालू होईल, तुम्हाला हे बॅग जे 50 मीटरचं खालून उचलायचंय. खालून उचलायचंय. उचललं की तुम्हाला पळायला सुरू करायचंय. तुम्ही जसं बॅगला हात लावणार तसं तुमचा टाइम तिथं मोजायला चालू होणार. जसं बॅगला हात लावला, तुम्ही उचला, डोक्यावर घ्या, खांद्यावर घ्या, कमरेवर घ्या, कुठं पण घ्या, पाठीवर घ्या. 25 मीटर पुढं, सेम इथून फिरून 25 मीटर मागं, असं 50 मीटर, 25-25 असं 50 मीटर तुम्हाला हे कॅज्युअलिटी कॅरी लिफ्ट करून तिथं धावायचंय. हे फिमेल साठी काय आहे? 30 kg, मेल्स साठी 50 kg. बाकी रूल्स जे असतील ते सेम असतील. एकच माणसाकडे सेम फ्लॅग, पिस्तोल, गन, ते एकाच माणसाकडे राहील, त्याच माणसाकडे स्टॉप वॉच राहील. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तोच, आणि इकडं पण तुमचं सेकंड चान्स काय मिळणार नाही. पोतं पडलं, धावता धावता पोतं पडलं, तर तुम्हाला वापस ते पोतं तिथूनच उचलायचंय, तिथूनच धावणं चालू करायचंय. पोतं पडलं तर तुमचा टाइम काय तिथं स्टॉप होईल, पोतं पडलं तसं काही होणार नाही. तुम्हाला ते पोतं वापस उचलायचंय आणि वापस पळायला चालू करायचंय. तिथूनच पुढचं परत तेवढंच आहे की तुमचा तिथं टाइम जाईल, पण काळजी नाही, तुम्ही ते पोतं घेऊन ती टेस्ट कम्प्लीट करायची. ज्या कॅन्डिडेटला ही टेस्ट कम्प्लीट करण्यात येणार नाही किंवा वेळ जास्त लागेल, तर त्याला 0 मार्क तिथं दिले जातील. सेम बघून घ्या. 40 सेकंडच्या वर टाइम लागला तर 0 मार्क. 30 ते 40 सेकंड मध्ये टाइम लागला तर 12 मार्क. आता 30 ते 40 सेकंड म्हणजे 35 ला आला तर त्याला 12 मार्क, आणि 31 टाइम आला तरी त्याला 12 मार्क, 30 आला तरी त्याला 12च मार्क. लक्षात राहू द्या. 29 आला, 29 टायमिंग आला तर त्याला 16 मार्क भेटतील. हे कन्फ्युजन होऊ देऊ नका की 29 आला तुम्हाला 16 आणि 12 मधलं 15 मार्क तर द्या, 15 म्हणतो सॉरी 17 मार्क द्या, 18 मार्क द्या, तसं नाही. समजलं तुम्हाला काय म्हणतोय मी? 30 टायमिंग आला त्याचा तरी त्याला 12 मार्क आहे, 40 आला तरी त्याला 12 मार्क आहे, आणि 29 आला तर त्याला डायरेक्ट 16 मार्क आहे. खूप मोठा थ्रेशोल्ड आहे, खूप मोठा गॅप आहे याच्यामध्ये. ह्या गोष्टीचं लक्षात राहू द्या. तुमचं टायमिंग जेवढं चांगलं देता येईल तेवढं चांगलं तुम्ही करा. 20 सेकंडच्या आतमध्ये आलं तर 20 पैकी 20 मार्क. सिंपलचं कॅल्क्युलेशन आहे. आता पुढचं काय तर पोल क्लाइम्बिंग. पोल क्लाइम्बिंग किती? 6 इंचाचा पोल राहील, 8 मीटरचा पोल राहील. तुम्हाला ज्या पद्धतीनं चढायचं आहे त्या पद्धतीनं चढा. पाया लावून चढायचंय, पाया लावून चढा. हातावर चढायचंय, हातावर चढा. तुम्हाला कुठलीही पद्धत सोपी पडते त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि 8 मीटरचा पोल जो आहे तो पुरा चढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. कुठलाही पॅटर्न तुम्हाला कसा वापरायचा त्या ठिकाणी वापरा. ह्याच्यात पण तुम्हाला एकच चान्स मिळेल, एकच चान्स. पहिल्या चान्स मध्ये तुम्ही जर चढता आला तुम्हाला तरच ठीक, सेकंड चान्स मिळणार नाही. खाली वाळू, रेती वगैरे टाकलेली असते की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काही जीवित हानी ना हो किंवा कोणाला लागाव नाही. आता मार्किंग कसं केलेलं राहतं? खालून 4 मीटर पर्यंत 0 मार्क आहे, आणि सगळ्यात वर गेलं, वरच्या पोलला एकदम टॉपला हात लावला तर 20 मार्क. आता याच्यात गंमत अशी आहे की हा पोल आहे, हा पोल आहे, ह्यात मार्किंग केलेलं राहते अशी. हे टॉपला फुल मार्क आहे आणि मधामधात हे जे 4-5 मार्किंग जे ते दिलेले आहे. खालून मीटर्सच्या हिशोबानं 2/3, 3/4, 1/4, हाफ वगैरेला मार्किंग केलेली आहे. तुमचा पाय इथं आहे, पाय मी काय म्हणतोय बघा, तुमचे लेग्स इथं आहे आणि तुमचा हात ह्या मार्किंगला लागला तर ही मार्किंग धरले जाईल.
ही मार्किंग तुमची हाईट धरली जाईल. असं नाही की तुमचं पाय किंवा बॉडी किंवा हाफ बॉडी डोकं वगैरे नाही, तुमचा हात जिथं लागेल, डोकं इथपर्यंत आहे पण हात तर वर जातो ना, तर हात या ठिकाणी लागला तर ही मार्किंग धरली जाईल. म्हणून ह्यात लक्ष राहू द्या, जेवढं वर तुम्हाला हात मारता येईल किंवा जेवढं वर तुम्हाला टच करता येईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही टच करायचं, तेवढं तुम्हाला मार्क त्या ठिकाणी देण्यात येतात. सिंपल आहे, ह्यात काही डाऊट वाटत नाही मला. सेम आता कसं राहतं, लॅडर लावलेली राहते 6 मीटर ग्राउंड पासून वरती. ती लॅडर आपली चढायची, कुठल्याही लॅडरची पायरी चुकता कामा नये. पायरी म्हणजे लॅडर लावलेली वरती नॉर्मल आपली, इकडे एक पाय दिला, दुसरा पाय इथं दिला, तर वापस खाली बोलवणार तुम्हाला. याच्यावर जोपर्यंत पाय तुमचा पडत नाही तोपर्यंत ती लॅडर तुम्ही पिच केली नाही, चढली नाही, असं गृहीत धरलं जाईल. म्हणून सावकाश हळूहळू प्रत्येक स्टेपवर तुमचा पाय गेला पाहिजे लॅडरच्या, तर तेच तुमचे प्रॉपर लॅडर क्लाइम्बिंग धरले जाईल. तर ह्या चुकांमुळे काय होतं, पोरांचा टायमिंग जातो. एक पाय इथं देता फास्ट चढण्यामध्ये, दुसरा पाय इथं ठेवून देता, मग ते वापस थांबा शिट्टी वाजती, ह्याच्यावर पाय द्या. मग ह्याच्यानं काय होतं, तुमचं टायमिंग वाढतो. टायमिंग वाढलं काय होतं, मार्क तुमचे त्या ठिकाणी कमी होता. आणि क्लाइम्बिंग मध्ये नुसतं क्लाइम्बिंग नाहीये, लॅडर क्लाइम्बिंग मधून वरतून तुम्हाला जे खाली उतरायचंय, खाली उतरताना मी तुम्हाला त्या ध्यान ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय की खाली उतरावचंय. खाली येऊनपर्यंत शेवटच्या पायरीवर तुम्ही लॅडरच्या शेवटच्या राऊंडवर तुम्ही पाय देत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते स्टॉप होणार नाही, तुमचं टायमिंग तोपर्यंत चालत राहील. हेच एक मार्क आहे बघा. 90 सेकंड पेक्षा जास्त वेळ लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क आहे. 90 सेकंड पेक्षा जास्त सेम 45-20 सेम तुम्हाला जसं सांगितलं. थ्रेशोल्ड कमी आहे, टायमिंग जास्त आहे. हे सगळ्यात इझी टेस्ट कोणती आहे, तर ही लॅडर क्लाइम्बिंग टेस्ट आहे. आता लास्ट आणि फायनल टेस्ट कोणती राहते तुमची, ती रोप क्लाइम्बिंग. रस्सा चढायचा असतो, 5 सेंटीमीटरचा रस्सा असतो, तो ज्यूटचा किंवा मनिलाचा असू शकतो. ज्यूट किंवा मनिला असू शकतो 5 मीटरचा. तो पण हे जसं ह्याला सांगितलं, एकच चान्स असतो प्रत्येक एक्झामला, फक्त ड्रायव्हिंग टेस्टला 3 चान्सेस आहे, रिव्हर्स आणि फॉरवर्डला. बाकी सगळ्या टेस्टला एकच चान्स आहे. रोप क्लाइम्बिंगला बी सेम एकच चान्स राहील, दुसरा अटेम्प्ट साठी तुम्ही अलाउड होणार नाही. तर 5 सेंटीमीटरचा रोप राहील. खाली कुशन साठी सँड बेड, कुशनिंग मॅट वगैरे खाली टाकले राहील. 8 मीटरचा रोप राहील, वरपर्यंत 8 मीटर. आणि त्या रोपला मार्किंग राहतील, कलर केलेले डिफरंट कलरच्या मार्किंग राहतील, रेड, येलो, ब्ल्यू, जसं त्यांच्या त्या ठिकाणच्या इन्स्ट्रक्टरला जसे मार्किंग सोपी पडते त्या ठिकाणचे तसे तो मार्किंग करेल. आणि त्या मार्किंगच्या हिशोबाने तुम्हाला तो रोप चढायचा आहे. पाय लावून चढा, पायात अडकवून चला, किंवा कसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही ते रोप चढायचं. नुसतं हातांच्या बळावर चढा किंवा पाय लावून पायामध्ये अडकवून दोन्ही अंगठ्यात फसवून, तुम्हाला ज्या पद्धतीने ती रोप चढायची त्या पद्धतीने तुम्ही ते रोप चढा. फक्त वरपर्यंत गेला जा, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. आता मार्किंग सिस्टीम कशी याची, सेम. खालून 4 मीटर पर्यंत 0 मार्क, 4 मीटरच्या वर गेला तर 8 मार्क, 5 मीटरचे 6 मीटरच्या मध्ये गेला 10 मार्क. सेम तसे तुमचा हात जिथपर्यंत जाईल, इकडे काय पाय मुंडका हेड वगैरे तुमचं तिथं काउंट केलं जाणार नाही. ज्या ठिकाणी तुमचा हात लागतोय त्या ठिकाणीच ते पुरं, त्या ठिकाणी ते तुमचं काय राहील, काय म्हणतो सॉरी मी, त्या ठिकाणी तुमचे ते मार्क मोजले जातील. असा हा पुरा आपला हे होता, कसं काय टेस्ट राहते ते सगळं आपलं. चला वापस बघूया, तुमचं फिजिकल एंड्युरन्स टेस्ट कशी राहते इथपर्यंत सगळं क्लिअर झालेलं आहे आतापर्यंतच. मला वाटत नाही कोणाला काही डाऊट असेल याच्यामध्ये. अजून काही डाऊट असेल किंवा काय असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट मध्ये विचारा. आणि आपल्या या चॅनलवर आपण लवकरच काय करूया, लास्ट इयरचे आतापर्यंत दुसऱ्या रिजन्सचे, सदर्न रिजन म्हणा, नॉर्थ रिजन म्हणा, ह्यांचे आपण जे क्वेश्चन पेपर झालेले ते पण आपण सॉल्व्ह करायचा पुरा प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.